अरे बापरे, सिलेंडर संपला वाटतं. ओ काव, या सिलेंडर संपलाय. काय झालं? अहो सिलेंडर संपलाय. सिलेंडर आता भेटणार नाही, कारण 4-5 दिवस झाले खूप लाईन आहे सिलेंडरसाठी. मग आता काय करायचं? चला फार्म हाऊसवर जाऊया. फार्म हाऊस वरती काय करायचं? फार्म हाऊसवर जाऊ, तिथं चूल पेटवू आणि जेवण बनवू. चुलीवर जेवण बनवायचं आज? हा, तिकडे पाठी बघू. चला मग बनवूया. ठीक. ओ तुम्ही चुलीची तयारी करा, मी इकडे फाटी आणि शेणी गोळा करून आणते. हा ठीक आहे, आणि भरपूर शेणी आणि फाटे गोळा करून घेऊन ये. ओ हे घ्या फाटी आणि शेणी. का ग, एवढ्या वेळात एवढीच फाटी आणि शेणी मिळाली? मग एवढीच भेटली, काय करणार? शेणी आणि फाटी कुठे आहेत तरी शिल्लक? तुम्हाला माहिती आहे काय, लहानपणी आम्ही होतात ना, तर अख्खं वर्षभरासाठी आम्हाला फाटी आणि शेणी भेटायची तरी संपत नसायची. आणि आता एवढा वेळ फिरून ही एवढीच भेटलीत शेणी. आता करा, एवढ्याच फाट्यांवरती काय जेवण बनवायचं ते बनवा. मग आता का नाही भेटली? नाही भेटली, आता एवढीच भेटली तर काय करायचं? फाटी कशी भेटतील? तुम्हा लोकांना प्रगती पाहिजे ना, तर कशी फाटी भेटणार? आता ह्यात कुठला प्रगतीचा विषय आला? नाहीतर काय, प्रगती प्रगती प्रगती. या प्रगतीच्या नावाखाली काय केलं तुम्ही? तर डोंगर खणून टाकलात, जंगल तोडलात, चांगले भरलेले हे झाडांना वणवा लावून टाकायचं डोंगरांना. मग ही झाडं झुडपे राहतील कशी? कशी भेटणार मग फाटी? अगं फाटी नाही भेटली तर शेणी भरपूर आणायच्या. ही काय शेणी, शेणी पण एवढीच मिळालीत ना. शेणी पण एवढीच मिळाली? हो एवढीच मिळाली. तुम्हा शहरी लोकांना प्रगती हवे ना. प्रगती प्रगतीच्या नावाखाली वर्षानुवर्ष वसलेले खेडेगाव तुम्ही उठवलात. खेडेगाव उठवल्यानंतर गावातली लोक विखुरली गेलीत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घरं बांधायला लागलीत. कोण गुरं पाळणार? आता गुरंच नाहीत गावामध्ये तर शेणी तरी कशी भेटणार? आणि म्हणे प्रगती प्रगती. बघताय ना, प्रगती प्रगती प्रगतीच्या नावाखाली काय चाललंय? युद्ध कुठे चाललंय? तर इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये. आणि पेट्रोलसाठी, सिलेंडरसाठी रांगा कुठे चालल्यात? आपल्या देशामध्ये. हीच काय प्रगती आपल्या देशाची? नको, ही असली प्रगती नसली तरी चालेल. जे होतं ना पहिलं जुनं, म्हणतात ना जुनं ते सोनं, तेच पहिलं जीवन चांगलं होतं. कसलीही प्रगती प्रगतीच्या नावाखाली पूर्ण वाट लागले. या प्रगतीच्या नावाखाली आमची आत्ता ही परिस्थिती. मग त्या पुढच्या पिढीचं कसं होणार कोण जाणे.